हॅलो अँड वेलकम सर्वांचं स्वागत आहे M1च्या PYQ सिरीजमध्ये. आज आपल्याकडे जो क्वेश्चन आलेला आहे हा प्रूव्ह दॅट आणि खूप वन ऑफ द सिम्पलेस्ट क्वेश्चनपैकी एक आहे. दिसायला थोडा अजीब दिसतो पण एकदम सिम्पलेस्ट आहे. की क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला की 1 प्लस आयटा टू दी पॉवर n प्लस 1 मायनस आयटा टू दी पॉवर n इज इक्वल्स टू 2 टू दी पॉवर n प्लस 2/2 इंटू कॉस ऑफ n पाय बाय 4. ओके राईट. हे प्रूव्ह करायचं. तर प्रूव्ह करायसाठी काय करू आपण आधी जे आपल्याकडे हे फंक्शन आहे की 1 प्लस आयोटा याला आपण पोलार फॉर्ममध्ये लिहू. पोलार फॉर्ममध्ये लिहायसाठी आपल्याला अँगल पाहिजे असते. ठीक आहे. पोलार फॉर्ममध्ये लिहायसाठी आपल्याला काय पाहिजे अँगल पाहिजे आणि रेडियस पाहिजे. सो लेट आर इज इक्वल्स टू काय अंडर x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स किती आहे 1, वाय किती आहे तो पण 1 आहे. आय पकडायचा नाही, आय इमॅजिनरी पार्ट आहे. आय सोबत किती आहे आय सोबत 1 आहे म्हणून 1चा स्क्वेअर लिहिला राईट. सो बेसिकली इक्वल्स टू अंडर√2 आणि थिटा काढायचा असेल तर टॅन इनवर्स वाय बाय एक्स. वाय पण 1 आहे, एक्स पण 1 आहे. सो बेसिकली 1 टॅनची व्हॅल्यू 1 केव्हा असते पाय बाय 4साठी. तर आपल्या इथे जी व्हॅल्यू मिळाली ती आहे ती आपल्याला मिळाली आहे √2 e टू दी पॉवर आय. थिटा किती आहे पाय बाय 4 राईट. ओके. आता याचा पॉवर घेऊ आपण n. सो 1 प्लस आय याचा पॉवर n घ्यायचा म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे √2 e टू दी पॉवर आय पाय बाय 4 याचा पण पॉवर किती घ्यायचा आहे n घ्यायचा आहे राईट. मग याला थोडं सिम्प्लिफाय करून घ्या. मी √2ला फक्त लिहितो की 2चा पॉवर 1/2 कारण की ते लिहायला सोपं जाणार. e टू दी पॉवर आय पाय बाय 4 पॉवर n. सो 2 टू दी पॉवर ॲक्च्युली n/2 झाला आणि e टू दी पॉवर पण आय n पाय बाय 4 झालं. का बरं कारण की जेव्हा पॉवरचा पॉवर घेतो आपण ते मापसात मल्टिप्लाय होते. तर हे आपलं नंबर 1 झालं. ठीक आहे. सेम लॉजिक आपण की दुसऱ्यासाठी दॅट इज 1 मायनस आय. इथे पण काय होणार आर इक्वल्स टू काय होणार अंडर रूट एक्सचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर आणि वायचा स्क्वेअर म्हणजे -1चा स्क्वेअर. तो पण झाला √2. ओके. आणि थिटा काढायचा असेल तो झाला आपला टॅन इनवर्स वाय बाय एक्स. वाय किती आहे -1, एक्स किती आहे 1. सो टॅनची व्हॅल्यू -1 केव्हा राहते -π/4साठी. तर आपल्याला इथे काय मिळालं आहे नथिंग बट अगेन √2 e टू दी पॉवर मायनस आय पाय बाय 4. याचा पण कुठला पॉवर घ्यायचा आहे nth पॉवर घ्यायचा आहे. सो 1 मायनस आय याचा पॉवर n इज इक्वल्स टू √2 e टू दी पॉवर मायनस n पाय बाय 4. सॉरी n आधीच लिहायची गरज नाही, पॉवर घेऊ आधी. सो पॉवर n नंतर पॉवर आतमध्ये आला. सो 2चा पॉवर n/2 इथे पण होणार. सेम लॉजिक आहे. आणि e टू दी पॉवर मायनस आय n पाय बाय 4. ठीक आहे. ते इक्वेशन नंबर 1 आणि 2ला आपल्याला ॲड करायला सांगितलं आहे. बघा तिथेच म्हटलं क्वेश्चनमध्ये की या दोघांची ॲडिशन घ्यायची. ओके राईट. काही प्रॉब्लेम नाही. सो ॲडिंग 1 and 2 आता आपण करू ॲडिंग 1 and 2. 1 आणि 2ला ॲड करा. बघा काय मिळालं 1 प्लस आय टू दी पॉवर n प्लस 1 मायनस आय टू दी पॉवर n इज इक्वल्स टू इथे 2 टू दी पॉवर n/2 आधी होता इंटू e टू दी पॉवर आय n पाय बाय 4 राईट प्लस अगेन 2 टू दी पॉवर n/2 e टू दी पॉवर आय n पाय बाय 4 पण हा मायनसमध्ये आहे. तर दोघांमध्ये हे कॉमन आहे त्याला कॉमन काढू. 2 टू दी पॉवर n/2 कॉमन काढला. आता इथे राहिलं e टू दी पॉवर आय n पाय बाय 4 प्लस e टू दी पॉवर मायनस आय n पाय बाय 4. आता तुम्ही ना सॉल्व करायला 2 मेथड यूज करू शकता. एक तर तुम्ही डायरेक्ट त्याला काय म्हणतो आपण युलर फॉर्ममध्ये लिहिलेलं तुम्ही e टू दी पॉवरमध्ये लिहिलेलं कॉसचा फॉर्म्युला यूज करू शकता किंवा याला तुम्ही सिम्पली पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. हा 2 टू दी पॉवर n/2 असाच राहिला. याला जर पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं तर हा झाला कॉस ऑफ n पाय बाय 4 प्लस आय टाइम्स साईन ऑफ n पाय बाय 4 आणि याला जर तुम्ही केला कन्वर्ट तर हा पण झाला कॉस n पाय बाय 4 आणि इथे मायनस असल्यामुळे हा झाला मायनस आय साईन n पाय बाय 4. सिम्पलचं काम होतं. दोन्ही ठिकाणी प्लस मायनस साईन असल्यामुळे कॅन्सल झाले. 1 आणि 1 कॉस मिळून 2 कॉस झाले. तर आपल्याला मिळालं 2 टू दी पॉवर n/2. हा 1 आणि 1 2 टाइम्स कॉस ऑफ n पाय बाय 4. इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. याचा पॉवर 1 आहे, त्याचा पॉवर 1 नाही आहे. तर आपण काय करू शकतो दोघा पॉवरची ॲडिशन 2 टू दी पॉवर n/2 प्लस 1 आणि इथे आपल्याकडे राहिलं कॉस ऑफ n पाय बाय 4. दॅट्स इट. आणि अशा प्रकारे सिम्पली आपण याला काय करू शकतो इक्वल्स टू 2 टू दी पॉवर क्रॉस मल्टिप्लाय करा. तुम्हाला मिळाला 2 × 1 2 इंटू कॉस ऑफ
L π/4. अशा प्रकारे आपण क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता आणि प्रूव्ह केलेला आहे. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. ठीक आहे, समजलं असेल तर लाईक करत चला, मित्रांपर्यंत शेअर करत चला. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये परत नवीन क्वेश्चनसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.